नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, कारण की काल 9 एप्रिल 2026 रोजी MPSC गट ब याची जाहिरात ही आयोगाने प्रसिद्ध केली आहे। मग ह्या जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे, जाहिरात आली आहे, मग यामध्ये एकूण पदं किती असणार आहे, अर्ज भरण्याची तारीख काय असणार आहेत, पात्रता निकष काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि सिलेबस एकंदरीत स्वरूप काय असणार आहे सिलेबसचं, ह्या सर्व बाबी आपण आजच्या लेक्चर्समध्ये आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला एक महत्त्वपूर्ण काम करायचं की करिअर ऑर्बिट अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज जे आहेत अपडेटेड हे आपल्याला माहीत होत राहतील। MPSC संदर्भात सगळ्या इत्थंभूत माहिती तुम्हाला उपलब्ध होतील। ओके, या संदर्भामध्ये बघा, ही जाहिरात क्रमांक 0/11/2026 ही जाहिरात क्रमांक आहे। गट प अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणून याला ओळखलं जातं आणि ह्यानुसार याची ही परीक्षा जी आहे रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी आयोजित केली जाणार आहे, जो की यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपला टेंटेटिव्ह शेड्यूल हा प्रसिद्ध केला होता आणि यामध्ये सुद्धा 14 जून ही तारीख सांगितली होती। त्यानुसार आपल्या 37 जिल्हा केंद्रांवरती ही परीक्षा ही घेतली जाणार आहे। यामध्ये बघा, सहाय्यक कक्ष अधिकारी याचा समावेश असणार आहे। एकूण या संदर्भामध्ये एकूण जागा 552 जागांचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे। यामध्ये ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी जो आहे गट ब दर्जाचा मंत्रालयामध्ये असतो। या संदर्भामध्ये पदसंख्या एकूण किती 6 पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे। या 2026च्या ग्रुप बीच्या जाहिरातीमध्ये 6 जागा ASOसाठी आहे, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी। यानंतर राज्य कर निरीक्षक हे जे पद आहे महत्त्वपूर्ण पद आहे गट बचं, यासाठी 236 जागा ह्या या ठिकाणी सांगितले गेलेल्या आहेत। यापैकी जवळपास सर्वसाधारण वर्गासाठी ज्या आहेत 154 जागा असणार आहे आणि महिला खेळाडू यांच्यासाठी इतर ह्या जागा उपलब्ध असणार आहे। ह्या व्यतिरिक्त जे रिझर्वेशन आहे, रिझर्वेशनचं सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। SC ST OBC मधले अंतर्गत गट यानुसार याची पूर्ण विभागणी केली गेली आहे आणि यानुसार 236 जागा STI या पदासाठी एकूण दिले गेले। दिव्यांग जे आहेत यांसाठी 9 पदं हे यासाठी राखीव ठेवली गेलेली आहेत, महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे सर्वांना समान संधी या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होताना दिसून येते। तिसरं जे महत्त्वपूर्ण पद आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे स्वप्न असतं ते म्हणजे PSI बनणं। या संदर्भामध्ये पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे या पदासाठी गट ब स्तरावरचं हे पद आहे आणि यासाठी 310 पदांची जाहिरात ही यासाठी सोडली गेलेली आहे। किती? 310 पदांची जाहिरात आहे। त्यामुळे ग्रामीण भागात तयारी करणारे असतील, शहरी भागात तयारी करणारे असतील, प्रत्येकासाठी हे आकर्षक पद आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे। 310 पद आहेत। रिझर्वेशननुसार SC ST OBC, त्या OBC अंतर्गत इतर घटक असेल, EWS असेल, या प्रत्येकासाठी या ठिकाणी जागा या एकूण हे केलेल्या आहेत। अराखीव पदं 58 आहेत आणि एकूण आरक्षित पदं 252 आहेत। असे 310 पदांची ही जाहिरात महत्त्वपूर्ण जाहिरात आहे। या जाहिरातीवरती आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे। या संपूर्ण परीक्षेच्या अंतर्गत आपल्याला ASO आणि STI यांची केवळ पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहेत। याचा इंटरव्ह्यू हा प्रकार ह्यासाठी नसतो, डायरेक्ट तुमची मेरिट लिस्ट लावली जाते। फक्त PSI पदासाठी तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर ग्राउंड होतं, त्यानंतर इंटरव्ह्यू होतो। ह्या 3-4 टप्प्यातनं या PSI बनण्यासाठी आपल्याला हे 4 टप्पे क्रॉस करणं गरजेचे मानले जातात। मग आता अर्ज सादर करण्यासंदर्भामध्ये सुद्धा तारखासुद्धा आयोगाने यामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत। महत्त्वपूर्ण तारीख, अर्ज सादर करण्याची कालावधी जो आहे 10 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत आपल्याला फॉर्म हे भरायचे आहेत। म्हणजे 20 दिवसात, 20 ते 21 दिवसाचा आपल्याला कालावधी हा दिला गेलेला आहे आयोगामार्फत। आपल्याला 20 दिवसामध्ये हा फॉर्म फिलअप करायचा आहे। त्यामुळे 10 एप्रिल म्हणजे आजपासून ते 30 एप्रिल 2026पर्यंत आपल्याला हे सगळे फॉर्म भरायचे आहेत। ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल आहे। ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही फीस भरत असाल तर तुम्हाला 30 तारखेपर्यंत रात्री
23 म्हणजे 11:59 तुम्हाला ही ऑनलाईन फी भरता येणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 2 मे 2026 पर्यंत आहे. जर तुम्ही बँकेच्या माध्यमातून फॉर्म भरत असेल तर SBIमधनं तुम्हाला चलन भरण्यासाठी 2 मेपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 4 मे आहे. म्हणजे 4 मे हे अंतिम दिनांक आहे. ती ऑफलाईनमध्ये बँकेत जाऊन तुम्ही पैसे भरणार आहात, त्यानुसार तुम्हाला या सगळ्या गोष्टी पूर्णतः जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धती सगळेजण प्रेफर करतात. ऑनलाईन क्लास बघताय म्हणजे ऑनलाईन तुम्ही पेमेंटसुद्धा करू शकता. त्यामुळे 30 तारखेपर्यंत ही आपली शेवटची डेट असणार आहे ऑनलाईन भरण्यासाठी. ऑफलाईन भरायचं असेल तर 4 मेपर्यंत आपल्याला वेळ उपलब्ध आहे. ओके, आता ह्या परीक्षेसाठी पात्रता कोणाकोणाची? पात्रता वयोमर्यादा ही महत्त्वपूर्ण आहे. कारण की कक्ष अधिकारी असेल, ASO असेल, STA असेल, पोलीस उपनिरीक्षक PSI असेल, या सर्व पदांसाठी जी पात्रता आहे ती सांगितलेली आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी आपलं वय किती असावं? कमीत कमी 18 वर्ष. किमान अमागासवर्ग असेल तो 18 वर्ष असावा आणि कमाल जास्तीत जास्त 38 वर्ष वय असणं गरजेचं आहे. पोलीस उपनिरीक्षक बनायचं असेल आपल्याला तर या ठिकाणी 19 वर्षाचं यांनी सांगितलं आहे. 19 वर्ष पूर्ण असावेत आणि अमागास असाल तर 31 वर्ष तुमचे पूर्ण असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त मागासवर्गीयासाठी 43 वर्षापर्यंत आणि अनाथ आणि इतरांसाठी 34 वर्षापर्यंत PSI या पदासाठी तुम्हाला वयोमर्यादा निश्चित ही केली गेलेली आहे. या व्यतिरिक्त खेळाडू असेल, OBC असेल, SC असेल, ST असेल, यांच्या वयानुसार या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. दिव्यांग उमेदवार असेल, जर तो कोणी ASO ST यासाठी प्रिपरेशन करत असेल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत त्याला ही परीक्षा ही देता येते. मात्र पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी तो अपात्र आहे, हे इथं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 19 ते आपल्याला मॅक्सिमम 34 वर्षापर्यंत ही परीक्षा ही देता येते किंवा 31 वर्षापर्यंत, म्हणजे 12 अटेम्प्ट ओपन कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत. कॅटेगरीमध्ये 34 वर्षापर्यंत आपण ही PSIची परीक्षा देऊ शकतो. हे आपले डाऊट जे आहेत ते पहिल्यांदा क्लिअर करून ठेवा, कारण की बरेच जण 38 वर्षापर्यंत आपल्याला वयोमर्यादा आहे या अनुषंगाने आपली प्रिपरेशन करतात. त्यांच्यासाठी हे स्पष्टपणे माहिती आहे. ठीक आहे. शैक्षणिक अर्हता काय? शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही काय महत्त्वपूर्ण बाबी आहेत ह्यामध्ये? तुम्हाला संवैधानिक विद्यापीठाची पदवी व तिच्या समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता जी आहे, म्हणजे पदवी, तुम्हाला विद्यापीठाची पदवी MPSCची परीक्षा देता येते, तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण ही पदवी असणं गरजेचं आहे. 2 नंबर, पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेत तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे इथं स्पष्टपणे सांगितलं आहे, जर आपण पदवीच्या अंतिम वर्षामध्ये आहात, तुम्ही पूर्वपरीक्षा देत असाल आणि पूर्वपरीक्षा दिल्यानंतर मुख्य परीक्षेला पात्र होत असाल आणि मुख्य परीक्षेची जी नमूद केलेली तारीख आहे 1 ऑगस्ट 2026 असेल किंवा 27 असेल, जी कोणती तारीख आहे, ह्या तारखेपर्यंत तुमच्याकडे तुमचं पदवीचं मार्क मेमो सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही त्या परीक्षेच्या मुख्य परीक्षेला पात्र होऊ शकणार आहात. 3 अंतर्वासिता, इंटर्नशिप व कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकानेच ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असली पाहिजे. ओके, तुम्हाला ह्या ज्या अटी शर्ती आयोग सांगतोय याची पूर्तता तुम्ही दिलेल्या तारखेच्या आतमध्ये पूर्ण असणं गरजेचं आहे. ही महत्त्वपूर्ण बाब आहे, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. बरेचसे जण आता इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला वर्ग हा बाहेर येतो आहे आणि तो ह्या परीक्षेसाठी पात्र होण्याचा प्रयत्न करतो आहे. यांच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण बाब आहे की ह्या सर्वांनी महत्त्वपूर्ण बाब करायची की मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. हल्ली हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेकडे कल आहे, पण मराठी भाषा येत नाही असा एक मोठा वर्ग आहे. या वर्गाला सुद्धा महत्त्वाचं आहे मराठी भाषाचं ज्ञान असणं
तुम्हाला ह्या परीक्षेत पात्र होण्यासाठी गरजेचं सांगितलं गेलेलं आहे. ओके. त्यानंतर आर्थिक दुर्बल जे आहेत त्यांना 30 एप्रिल 2026 त्यांना 2025-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र जे आहे आर्थिक दुर्बल घटकाचा दावा काय असल्याचा जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे त्या दिवसापर्यंत. कधी 30 एप्रिलपर्यंत. हे डॉक्युमेंटेशन क्लिअर असणं गरजेचं आहे. EWSचं हे डॉक्युमेंटेशन आहे, त्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास अधिनियम 26 फेब्रुवारी 2024 संबंधित शासन निर्णय 27 फेब्रुवारी 2024च्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात दाखल झालेल्या न्यायिक प्रणालीतील अंतिम न्याय निर्णयाचा अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरात संबंधित शिफारशी नियुक्त्या उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणाचा अधीन राहून करण्यात येतील. या अनुषंगाने आयोगामार्फत 26 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रसिद्धपत्रक जाहिरातीस लागू असणार आहे. म्हणजे न्यायालयीन सर्व बाजूंचं हे करून चौकशी करून याचा समावेश हा केला गेलेला आहे. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. यानंतर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC प्रक 7516 क दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षण विहित करण्यात आलेले असून शासन परिपत्रक सामान्य शासन विभाग क्रमांक 2024 28 जून 2024 व 5 जुलै 2024 अन्वये विहित करण्यात आलेली जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र 2024 प्रमाणे असणं गरजेचं आहे. हे सुद्धा ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे. लक्षात ठेवा. शासन शुद्धीपत्र व इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक 2023-76 9 मार्च 2023 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत व प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्याने उमेदवाराने 2025-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणं अपलोड करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला आर्थिक प्रमाणपत्र जे आहे उत्पन्नाचा दाखला वगैरे हे 2025-26 किंवा 26-27चा सादर करणं गरजेचं आहे. या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. अशा सर्व बाबींचा यामध्ये समावेश केलेला आहे. यामध्ये 394 रुपये ही ओपन कॅटेगरीसाठी फीज असणारे, 294 रुपये ही फी मागासवर्गीयांसाठी आणि इतरांसाठी ही फी इथं लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे 394 ओपन कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीयांसाठी 294 रुपये एवढी फी या ठिकाणी आपल्याला आवश्यक ठरणार आहे. ठीक आहे. अशी ही पूर्ण परीक्षा आहे. परीक्षेची पद्धत ही निवड प्रक्रिया ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेतनं ASO आणि STIची निवड केली जाणार आहे. PSI पदासाठी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, ग्राउंड इंटरव्ह्यू अशा पद्धतीने त्यांची मेरिट लिस्ट ही शेवटी ही लावली जाणार आहे. मग ह्या पद्धतीला या स्वरूपाला आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि यानुसार तुम्हाला काही अडचणी वाटत असल्यात करिअर ऑर्बिट अकॅडमीला तुम्ही नक्की संपर्क हा साधू शकतात. यासोबतच करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्यासाठी कंबाईन गट ब या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅक बॅच ही आपण अनाऊन्स केलेली आहे, जी की 13 तारखेपासून सुरू होते. या बॅचचं वैशिष्ट्य असणार आहे आपल्याला बायलिंग्वल नोट्स PDF स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध असणार आहे. यामध्ये सर्व विषय इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यासहित आपण पूर्ण लेक्चर्स घेणार आहोत. आणि याचं आपलं फास्ट ट्रॅक बॅच असल्याकारणाने 1 महिन्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण कव्हरअप करणार आहोत. यानंतर आपण त्या संदर्भातल्या टेस्ट सिरीज 10 टेस्ट हे आपण चालवणार आहोत. 10 टेस्ट सिरीज घेणार आहोत. या टेस्ट सिरीजचं सुद्धा वैशिष्ट्य असणार आहे बायलिंग्वल असणार आहे. मराठी इंग्लिश या दोन्ही स्वरूपामध्ये या टेस्ट उपलब्ध असणार आहे. यासोबतच आपल्याला अनलिमिटेड वॉच टाईम उपलब्ध असणार आहे. एक्झाम होईपर्यंत 14 किंवा 15 जूनपर्यंत आपल्याला
याची उपलब्धता असणार आहे. आणि यासोबतच आपल्याला मेंटॉरशिप असणार आहे, फ्रीमध्ये मेंटॉरशिप उपलब्ध असणार आहे. एक्झाममध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील, डाऊट सेशन आपण कंडक्ट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षामध्ये जे काही महत्त्वपूर्ण अडचणी येत आहे, तुम्हाला वाटतं का कन्सेप्ट क्लिअर हवी, त्या संदर्भामध्ये आपण स्पेशल सेशन दर आठवड्याला आपण ठेवणार आहोत. त्या सेशनमध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. यासोबत इतरही भरपूर बाबी आहेत, त्या तुम्हाला बॅच जॉईन झाल्यानंतर नक्कीच समजून येणार आहेत. आणि ह्या बॅचची फी जी असणार आहे ती केवळ नाममात्र 499 रुपयामध्ये आपण ही बॅच आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचं यश प्राप्त व्हावं आणि शहरी भागातील विद्यार्थीसुद्धा या पदावरती सहजरित्या पोहोचावेत, या अनुषंगाने करिअर ऑर्बिट अकॅडमीने हा इनिशिएटिव्ह घेतला आहे. या इनिशिएटिव्हचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. आणि ह्या संदर्भात तुम्हाला कसलीही अडचण असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकतात, किंवा करिअर ऑर्बिट अकॅडमी हे ॲप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करून तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. यामध्ये कंबाईनचं फोल्डरमध्ये तुम्हाला फास्ट्रॅक बॅच असेल आणि फास्ट्रॅकच्या फोल्डरमध्ये सुद्धा कंबाईन ग्रुप बी फास्ट्रॅक बॅच ही उपलब्ध असणार आहे. त्यामुळे त्वरा करायचं आहे, संधी सोडायची नाही आहे आणि जॉईन करायचं आहे. चालेल, थँक्यू.